महादेव महादेव. लंकेमध्ये युद्ध चालू असताना लक्ष्मणाने रावणाच्या एका व्यक्तीवर असा बाण सोडला. तो बाण सुटता क्षणी तो व्यक्ती जोराने गागला, ए राम. ऐकता क्षणी मारुतीरायानं त्याला सपोर्ट केला, त्याला वाचवलं. असं बराच वेळ चाललं होतं. संध्याकाळी युद्ध संपलं आणि प्रभू रामापाशी लक्ष्मण बसले आणि सांगायला लागले की मारुतीराया आपल्या बाजून आहेत की रावणाच्या बाजून आहेत. प्रभू रामाने मारुतीरायांना बोलवलं. त्यावेळेस मारुतीरायाने सांगितले, ज्या पण व्यक्तीच्या मुखातून प्रभूचं नाव निघेल त्याची मी रक्षा करेल, मग तो कोणी दृष्ट का असना. राम भक्त हनुमान की जय. जयगिरी पौर्णिमा. गोदावरी तीर्थ घेऊन, गंगेचं तीर्थ घेऊन, कावडी घेऊन रेणुकेला चालले आहेत. रेणू राजांना तपस्या करून यज्ञकुंडामधून रेणुका मातेचा जन्म झाला. जमदग्न ऋषी बरोबर मातेचा विवाह झाला. वसु, विश्ववसु, भारत महान, भारत वसु आणि परशुराम हे मातेचे 5 मुलं. रेणुका माता सकाळी उठल्यानंतर ऋषींच्या पायावर पाणी टाकून जी पूजा अर्चा करायची नित्यनेम असायचा. एक दिवस खूप उशीर झाला आणि ऋषींना खूप राग आला. त्या रागाच्या भरात त्या जागेवर परशुराम नव्हते, 4 मुलं होते. त्यांना बोलवलं आणि सांगितलं की ह्या तुमच्या मातेचं शिर कमळ अलग करा. त्यावर ते मुलं नाही म्हटल्यानंतर महादेवाचा अवतार समजणारे जमदग्न ऋषींना खूप क्रोध आला आणि 4ही मुलांना त्यांना भस्म करून टाकलं. महादेव महादेव, जय रेणुका माते की. आणि पुढे काय झालं, परशुरामाला आवाज दिला आणि सांगितलं की तुझ्या मातेचं शिर कमळ अलग कर. त्यावर परशुरामाने क्षणाचा विलंब न करता परशुरामाने आपला पाशा फिरवला आणि मातेचं शिर अलग करून टाकलं. ऋषी तर खूप खुश झाले की बापाने सांगावे आणि मुलाने ऐकावे असा मुलगा होणार नाही. खूप आनंदी झाले आणि आनंदाच्या भरात म्हटले की परशुराम, काय मागायचं तुला मागून घे, मी खूप खुश झालो आहेत. परशुरामाने नम्रपणे हात जोडून पिताश्रींना विनंती केली की जे माझ्या मातेचं शिर कमळ मी अलग केलं आहे ते पुन्हा जोडून द्या आणि माझे जे 4ही भाऊ गेलेत, भस्म केलेत, त्यांना परत जिवंत करा. क्षणामध्ये मातेला पण जीवदान दिलं आणि 4ही पण भावंड जिवंत केले. मातेचं शिर कमळ अलग होताना फरशा 4ही दिशाला फिरला. त्या जागेवर आज मातेचं स्थान आहेत. या जागेवर येता क्षणी मला आमच्या बाईची आठवण आली. बाई म्हणजे कोण? बाई म्हणजे आमची ताईची सासूबाई. लहानपणी आम्ही अँबेसिडर कारमध्ये 7व्या माळीला संध्याकाळच्या वेळेस ह्या मातेचे दर्शनाला यायचो. त्यावेळेस आमची बाई मला जवळ घ्यायची आणि मला बाई राजगिऱ्याचा बुकटा जो गुळामध्ये भिजलेला असायचा तो खायला द्यायची. म्हणजे त्यावेळेस असा काही आनंद व्हायचा ना, म्हणजे जेणेकरून खूप काही मिळालं आपल्याला. आदिमाया शक्तीचं हे दिव्य शक्तीपीठ आहेत. या दर्शनाचा लाभ घ्या. ओम सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. हे माते, सर्वांना सद्बुद्धी दे, सर्वांचं मंगल कर. रेणुका मातेकडे कामधेनू गाय असल्यामुळे सर्वांच्या इच्छा पूर्ण होतात. सर्व काही आपल्यालाच पाहिजेत या लालसा पोटापायी एक वेळेस सहस्र अर्जुनानं जगदम्ब ऋषीच्या आश्रमाकडे गेले आणि कामधेनू गाय मला द्या, ह्याही तुमच्या आश्रमात शोभत नाही असा आग्रह धरून ऋषीने त्यावेळेस नाकार दिल्यामुळे त्या सहस्र अर्जुनाने ऋषींवर प्रार हल्ला केला आणि ऋषींना त्या जागेवर त्यांचा प्राण गमावा लागला. त्यावेळेस परशुराम महादेवांच्या तपस्येमध्ये लीन असल्यामुळे हे आक्रमण सहस्र अर्जुनाने केलं होतं. पुढे आपल्याला नक्की हा प्रश्न पडतो की जे महादेवांचा अवतार ऋषीमुनी होते,
रेणुका माता त्यांची पत्नी होती. परशुराम त्यांचा मुलगा असताना पण अशा सहस्र अर्जुनानं हल्ला का केला आणि मरण का आलं त्यांना? तर आपल्यासारख्याला समजून घेणं योग्य राहील की जन्म मृत्यू कर्मबंधनाच्या जाळ्यामध्ये अटकलेले असतं. काही ना काही कारण आहेत, ते पुढील कथेमध्ये मी नक्की तुम्हाला सांगेल. वडील वारले या शोकामुळे परशुरामाने शपथयुक्त प्रतिज्ञा केली की ह्या धर्तीवर क्षत्रिय कुळ ठेवणार नाही, आणि तसं त्याने केलं पण. पुढे परशुरामाने कावड बनवली. रेणुका मातेला एका जागेत आणि जे त्यांचे वडील होते त्यांचं शरीर होतं त्याला एका जागेत घेऊन कावड घेऊन पूर्ण धर्तीवर ते फिरले की माझ्या वडिलांची चिता अशा ठिकाणी दहन करायची की जी कोरडी भूमी आहे. असं शोधत शोधत मातापूर येथे पोहोचले. तिथे दत्तात्रय स्वामी त्यांना भेटले आणि त्यांना कोरडी भूमी ती दाखवली. परशुरामाने त्या जागेवर दिव्य बाण असा सोडला की त्या जागेवर मातृत्व तीर्थ तयार झाले. त्या जागेवर ऋषींना आंघोळ घातली आणि अग्निसंस्कार सुरू करता वेळी माता रेणुका म्हटली की मला पण ह्या अग्नीमध्ये आता जावे लागेल. हे ऐकून परशुरामाला रडू आवरेना, का मातेवर तर खूपच प्रेम होतं परशुरामाचं. शेवटी मातेने पण ते स्वतःचं शरीर त्या अग्नीमध्ये अर्पण केलं आणि परशुरामाला खूप रडू येई लागले. त्यावेळेस आकाशवाणी झाली की परशुराम, जर तुझं मातेवर खूप प्रेम आहे तर तू जर जेव्हा पण मला आवाज देणार त्यावेळेस मी प्रगट होईल. थोड्या अंतरावर जाऊन परशुरामाला खूप मातेची आठवण यायला लागली आणि मातेला आवाज दिला. त्यावेळेस माता धरतीमधून वरती यायला लागली. त्यावेळेस परशुरामाला आपला मोह आवरला नाही, त्यामुळं पाठीमागे मातेला बघितलं आणि माता फक्त अर्ध शरीरामध्ये वरती आल्या. म्हणजे फक्त त्यांचं शिरकमळच वरती आलं आणि मातेला त्या जागेवर थांबावं लागलं. म्हणून मातेची अशा रूपामध्ये पूजा केली जाते. मातापूर ह्याच नगरीला पुढे जाऊन महुरगड हे नाव पडलं आहे. तिथे दत्तात्रय महाराजांचं मुख्य स्थान आहे आणि रेणुका मातेचं पण मुख्य स्थान आहे. तुम्हाला आठवण करून देतो, ही कथा तेव्हाची आहे जेव्हा प्रभू राम नव्हते, तेव्हा परशुराम होते. प्रिय मित्रांनो, जशी ज्याची भक्ती तेवढीच त्याला माहिती. माझ्या भक्ती रूपानुसार मी तुम्हाला जेवढी माहिती दिली, आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चांदवड नगरीला रेणुका मातेला भेटायला विसरू नका. आनंदी राहा, खुश राहा.